चला वीकेंड आहे म्हटल्यावर स्पेशल रेसिपी तर झालीच पाहिजे। रेसिपी अशी की जिला बघूनच भूक वाढेल। तर सगळ्यात अगोदर आपण एक वाटण बनवून घेऊया। त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 6 ते 7 लसूण पाकळ्या घ्यायच्या, 1 इंचभर अद्रकचा तुकडा घ्यायचा, 3 ते 4 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आणि थोडीशी कोथिंबीर घ्यायची। आता यामध्ये ना थोडंसं पाणी घालून एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे। हे बघा, इथे मी एकदम बारीक असं हे वाटून घेतलेलं आहे। आता हे आपण थोडा वेळ साईडला ठेवूया। तर इथे मी 3 उकडलेले अंडे असे मधून कट करून घेतलेले आहे। आता सगळ्यात अगोदर ना आपण ही अंडे थोडेसे फ्राय करून घेऊया। त्यासाठी इथे मी एक तवा गरम करून घेतलाय। तवा छान असा गरम झाला की यावर थोडंसं बटर घालायचं आणि थोडंसं तेल घालायचं। बटरमुळे ना या रेसिपीला चव अप्रतिम येते। तुम्ही इथे संपूर्ण बटर किंवा मग संपूर्ण तेल वापरलं तरीही चालेल। आता यामध्ये ना पाव चमचा हळद घालायची, अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालायची आणि थोडंसं यामध्ये मीठ घालायचं। व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे। आता यामध्ये ना जे उकडलेले अंडे आपण कट करून घेतले ना, ते अंडे असे उलटे ठेवायचे। आणि 1 मिनिटभर फ्राय करून घ्यायचे। 1 ते 1.5 मिनिटानंतर पलटवून दुसऱ्या साईडने पण 1-1.5 मिनिट फ्राय करून घ्यायचे। अंडे असे फ्राय करून घेतले ना की खूप छान लागतात। दोन्ही साईडने छान असे फ्राय झाले की याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता यामध्येच अजून थोडंसं तेल घालायचं। तेल छान असं गरम झालं की यात अर्धा चमचा जिरे घालायचे। जिरे छान फुलले की यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा। तर इथे मी 3 मीडियम साईजचे कांदे एकदम बारीक चिरून घेतलेले आहे। आता कांदा जो आहे ना तो आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे। कांद्याला छान गोल्डन कलर येईपर्यंत हा कांदा परतून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम हाय ठेवायची म्हणजे कांदा पटकन परतला जातो। फक्त कांदा सतत हलवत राहायचा म्हणजे करपणार नाही। तर इथे बघा, कांदा छान असा परतलेला आहे। सोनेरी रंगावर कांदा परतलेला आहे। आता यामध्ये आपण बनवून घेतलेलं वाटण घालूया। आणि आता हे मिरचीचं वाटण जे आहे ना ते लो फ्लेमवरती छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। 2-3 मिनिटांमध्ये छान परतल्या जातं। तर इथे हे वाटणही छान असं परतलेलं आहे, तेलही सुटलेलं आहे। आता यामध्ये ना आपण काही मसाले घालूया। तर पाव चमचा हळद घालायची, 1 चमचा लाल मिरची पावडर घालायची, 2 चमचे यामध्ये धने पावडर घालायची आणि 1 चमचा गरम मसाला घालायचा। तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्तही करू शकता। 1 ते 2 मिनिट हे मसाले परतून घ्यायचे। आता यामध्ये ना 7-8 लसूण पाकळ्या घालायच्या आणि थोडंसं पाणी घालायचं म्हणजे मसाले करपणार नाही। तर ज्यांना पण लसूण आवडतो ना त्यांच्यासाठी हे एकदम बेस्ट रेसिपी आहे। एकदा नक्की ट्राय करून बघा। यामध्ये ना चवीपुरतं मीठ घालायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि 10 ते 15 मिनिट हा मसाला छान शिजवून घ्यायचा आहे। वाटलंच तर ना मध्ये मध्ये यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं। तर 10 ते 15 मिनिटात हा मसाला छान असा शिजला जातो। यावर ना आता अर्धा लिंबूचा रस पिळायचा। लिंबाऐवजी तुम्ही चिंचेचा पल्प ॲड केला तरीही चालेल। आता यावर ना जे फ्राय केलेले अंडे आहेत ते असे उलटे ठेवायचे। आणि 1 मिनिटानंतर पलटवून घ्यायचे आणि दुसऱ्या साईडनेही 1 मिनिट शिजवून घ्यायचे म्हणजे मसाले छान अंड्यांना कोट होतील। तर इथे आपला अंडा तवा मसाला बनवून तयार आहे। वरतून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।